उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडते। साताऱ्यात भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर आल्याचं कळतंय। साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत भाजपनंच बाजी मारलेली आहे, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी युतीला मात देत भाजपचाच अध्यक्ष विराजमान होणार आहे। या घडामोडींवर आता शिवसेना आमदारांची बैठक होते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, या बैठकीत नेमकं काय ठरतंय? कारण साताऱ्यात जो राडा झालाय त्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेची बैठक होती। निश्चितच कुठेतरी सातारा झेडपी निवडणुकीवरून जो काही साताऱ्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचे पडसाद जे आहेत ते आज कुठेतरी विधान परिषदेमध्ये उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। मोठ्या प्रमाणात खडाजंगी जी आहे ती आज विधान परिषदेमध्ये झालेली पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर सातारा एसपीचं निलंबन जे आहे ते उपसभापती नीलम गोरे यांनी त्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री जे आहेत जयकुमार गोरे त्यांनी देखील या गोष्टीला विरोध केला आहे की तुम्ही सत्यता पडताळून मगच या गोष्टींना आदेश द्या किंवा त्याची स्थगिती जी आहे त्या निर्देशाला स्थगिती द्या अशी मागणी जी आहे ती जयकुमार गोरे यांनी केलेली आहे। आणि आता थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री बैठकीआधी सभापती राम शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सातारा झेडपी निवडणुकीमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या त्याची तक्रार कुठेतरी सभापतींना करण्यात येईल आणि त्यानंतर आता कुठेतरी सगळं शिवसेनेच्या सर्व आमदारांची जी आहे ती बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। कुठेतरी साताऱ्यामध्ये जे भाजपने केलं, ज्या काही गोष्टी भाजपकडून करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये अंतर्गत जी आहे ती नाराजी इतर मंत्र्यांनी देखील बोलून दाखवलेली होती। शंभूराज देसाई यांनी देखील नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी सातारा एसपींना निलंबित करा अशी मागणी भर सभागृहात। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या घडामोडींनंतर आता शिवसेना आमदारांची बैठक होती आणि बैठकीत काय तोडगा निघतोय ते पाहणं महत्त्वाचं।